जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने आपण बघतोय, फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून दंदन असा षटकार. महागुरु या ठिकाणी षटकाराने सुरुवात केली बेलोली संघाच्या फलंदाजाने. मातोश्री फिटनेसचे प्रोप्रायटर ओनर महेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पारितोषिक जमा जरी नसेल झाली तरी मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं नक्कीच. प्रवीण माडिक चौकचे आपण बघतोय, बोरशेतीचे पॅकर्स आहेत आणि आजकाल बऱ्याचदा बघतो आपण चांगले चांगले संघ असतील की त्यांच्या मागे एक चांगला पॅकर्स पण उभा असतो. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षणही बघायला मिळतंय आणि मीत 11 बेलवली या संघाचे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतंय. नशीब भोईर हे दोन पॅकर्स आजमावत आहेत एकमेकांचे संघ. आपण पाहतोय कोणता संघ जिंकेल कोणता संघ परास्त होईल ते येणारा काळ सांगेल. परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय मागुरू आपल्याला पाहायला मिळतंय की बरेचसे पॅकर्स असतात. मग एक पॅकर्स नाराज होतो तर एक खुश असतो, कारण तो बघतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक्स तर चांगला लगावला होता, झेल घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता, परंतु इथे मात्र सोडला जातो तो झेल आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतो. ज्यानं पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार लगावला होता, परंतु त्या षटकारानंतर हा झेल जमिनीला दान करताना आपण बघतोय. सध्या स्थितीला या जीवनदानाचा फायदा 2 धाव्याने उचललाय, परंतु बघतोय आपण माजी सरपंच संदीप दादा तांडेल त्यांच्या नावाने ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते. सचिन दादा तांडेल यांच्या नावाने आपण बघतोय ही शृंखला आपण बघतोय आणि त्यांच्या समवेत रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने तडाखा, याही वेळेस चेंडू मागे जाईल सरळ वन बाउन्स सीमारेषे पार चौकार. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर का कोणत्या प्रेक्षकानं षटकाराचा झेल टिपला तर त्या आयवा कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आमचे समीर तांडेल यांच्या वतीनं. प्रत्येक आयवा कॅचसाठी म्हणजे कोणत्याही प्रेक्षकांसाठी आता मात्र सुवर्ण संधी असणार आहे. आमचे बरेचसे मित्र आज या मैदानाच्याकडे आलेत आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू इथे मात्र चेंडूला थोडंसं बाउन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच या ठिकाणी इशारा देत आहेत. हा चेंडू मात्र स्वैर असल्याचा निर्वाळा देतात, परंतु साथ पहिली वॉर्निंगही दिली जाते. आमचे चेतन मडवी इशारा करतायत आम्हाला, त्यांचं या ठिकाणी स्वागत करणं आपण बघतोय. खूपसे लांबून आलेत पेड परिसरातून त्यांनी या मैदानाकडे आलेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. परंतु सध्या स्थितीला गरज होती एका चांगल्या गोलंदाजाची, परंतु या ठिकाणी आपण बघतोय हा चेंडू गेला तो ओव्हरहेड वाईडच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावर प्रत्येक षटकारासाठी आपण बघतोय. महेश यांनी 500 रुपयांचा पारितोषिक लावलंय, परंतु एक षटकाराला पहिल्या चेंडूवर त्यानंतर आपण पाहिलं होतं एक चौकाराला. सध्या स्थितीला धावफलकावर धावा त्या 13. मीत 11 बेलवली विरुद्ध श्रेया श्रिया 11 बोरशेती. खूपसा लांबून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आपण बघतोय बरेचसे संघ आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जितके तुम्ही पॅकर्स बघाल तितके तुम्हाला नवीन संघही पाहायला मिळतात. कारण आपण बघतोय एक क्रिकेट आता सध्या स्थितीला इतकं वाढलंय. बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळतात. उद्या सुप्रीमो ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. आपल्या परिसरातील एक जुनी जाणती आणि ज्याची प्रतीक्षा बरीच वर्ष केली जाते ती सुप्रीमो ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय या तळेगाव नगरीमध्ये पहिल्यांदाच एक काय दिमागदार आयोजन पाहायला मिळत आहे. इथे मात्र आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय आणि पंचाने बोटू या ठिकाणी आपण बघतोय उंचावलंय. मातोश्री फिटनेस आलाय का? नक्कीच मातोश्री फिटनेसचे प्रोप्रायटर ओनर महेशजी पाटील ज्यांच्या वतीनं आपण बघतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलंय. आपल्याला विनंती असेल महेश पाटील या आपण या मंचावर आपल्या मनापासून स्वागत. सध्या स्थितीला आपण बघतोय 14 धावा त्या धावफलकावर. 14 धावा धावफलकावर एक शांत क्रिकेट आपण बघतोय. सुरुवातीच्या आजच्या रात्रीचा विचार करायला गेला तर तब्बल 12 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळणार होते. त्यातील पहिले 4 संघ आपण बघितले होते एका वेगळ्या गटातले होते, परंतु आता खऱ्या अर्थानं आपण बघतोय ते अ गटातील सगळे संघ आपल्याला पाहायला मिळतील. पारगाव असेल, वाशिवली असेल,
51 सरस असे आपल्याला संघ पाहायला मिळतील. आज नारपोली संघ देखील आपल्याला खेळताना बघायला मिळेल. म्हणजे एक चांगलं क्रिकेट नक्कीच बघायला मिळतंय. आपण बघतोय महागुरु पहिलंच आयोजन आहे, पहिलंच पर्व आहे, परंतु पहिलं पर्व काय दिमाखात आपल्याला पाहायला मिळतं या तळेगाव नगरीमध्ये. कारण विचार करायला गेलं तर नाईट टुर्नामेंट ठेवणं म्हणजे थोडंसं कठीण काम नक्कीच असतं. नाईट टुर्नामेंट ठेवणं म्हणजे चांगलं मैदान लागतं. त्यानंतर आपण बघतोय चांगलं आयोजनही करावं लागतं आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय एक देखणं आयोजन, दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांच्या वतीनं नेहमीच एक चांगला प्रयत्न केला जातो आपल्या परिसरातील चांगले चांगले खेळाडू गोळा करून ओपनच्याही टुर्नामेंटमध्ये बऱ्याचदा सोनाई तळेगाव या नावानं त्यांचा संघ उतरत असतो. इथे मात्र आपण बघतोय चेंडूला जबरदस्त टोला लगावलाय, चेंडू जाईल सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून, षटकार. बघा प्रेक्षकांना पण संधी आहे. 100 रुपयांचा पारितोषिक आहे आमचे समीर तांडेल यांच्याकडून आयवा कॅचसाठी. म्हणजे प्रेक्षकांनी आता मात्र लक्ष देऊन राहायचं आहे. क्षेत्ररक्षक लक्ष देऊन राहतीलच, पण प्रेक्षकांनी पण लक्ष देऊन राहायचं आहे. चांगला प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉईंट एक या ठिकाणी आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू फेकून दिलाय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, थोडीशी खराब पेक आणि त्याचा फायदा उचलला. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दोनही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला अजय, दुसऱ्या बाजूला आकाश. आपण म्हणतो ना की नवरी आणि नवऱ्यामध्ये चांगला ताळमेळ असेल तर त्यांचा संसार 50 वर्ष पण टिकतो. परंतु तशाच पद्धतीने क्रिकेट मित्रांनो, दोन फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असेल तर मात्र त्यांचा खेळ एक चांगला भरत असतो. एक मोठी भागीदारी, एक मोठी धावसंख्या नक्कीच तुम्हाला बघायला मिळते. परंतु सद्यस्थितीला धावफलकावर धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 22 पहिलं षटक फेकलं होतं ते अर्जुन यानं. परंतु यावेळेस आपण बघतोय चांगला प्रयत्न. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवण्यात येते, तिथे मिळते ती सिंगल आणि या सिंगलला आपण पाहतोय 23 धावा. सुमित दुसरं षटक आपण बघतोय. सुमित पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक चेंडूवर एक चांगला प्रयत्न त्याचा आपल्याला बघायला नक्कीच मिळतोय. परंतु तितकीच देखणी फलंदाजी काय पाहायला मिळते ती मित 11 बेलवलीची. चांगला प्रयत्न याही वेळेस आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये सर, स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा चेंडू जाईल आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय सिंगल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 24. दीपक कांबळे जे आमचे वासांबे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही या सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. दीपकजी कांबळे. बघा आता मात्र पाहुण्यांची सुरुवात झाली. आपण बघतोय चांगला प्रयत्न. इथे मात्र पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. स्वैर धाव्यानं आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 25 या अंकावरती. आपण बघतोय 25 या आकड्यावरती आमचे दीपक कांबळे यांच्या ठिकाणी स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि बरीचशी पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण बघतो बऱ्याच त्या ठिकाणी सोनाई 11 तळेगाव हा संघ खेळत असतो आणि आपल्या परिसरातील एक चांगले चांगले खेळाडू गोळा करून त्या संधी देत असतात. आपण बघतो नेहमी सचिनदादा तांडेल यांच्या वतीने नेहमीच चांगला प्रयत्न केला जातो. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण बघितलं होतं वावेगर संघाचा अनुराग माळी, त्यालाही त्यांनी एक संधी दिली होती आणि आपल्या परिसरातून एक युवा गोलंदाज कशा पद्धतीने घडेल याकडे नेहमीच त्यांचं लक्ष असतं. परंतु इथे मात्र चांगला फलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु गोलंदाजानं चांगला कमबॅक केलाय. इथे पाहायला मिळतो निर्धाव चेंडू, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 25. पहिलं षटक फेकलं होतं अर्जुननं, धाबा आल्या होत्या 14. दुसरं षटक फेकलं गोलंदाज सुमितनं, धाबा आल्या तब्बल 11. जोडी फोडण्यासाठी आतापर्यंत नक्कीच या ठिकाणी झेल टिपला होता. या ठिकाणी आपण पाहिलं होतं मिडविकेटच्या क्षेत्ररक्षक रिजन मध्ये आणि आकाश पवारने झेल टिपलाय. यायचं आपण बघतो खेळाडू आहे, परंतु तो आनंदी देखील कितकी झाला बघा. म्हणजे या ठिकाणी प्रेक्षकांना पण आनंद देण्याचं काम आजच्या पहिल्या रात्रीपासूनच पाहायला मिळतंय. समीर तांडेल ज्यांच्या वतीनं प्रत्येक आयवा कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येते. आपण बघतोय त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर बघा प्रेक्षकांना या ठिकाणी अजूनही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालूच राहील. षटकाराबाहेर जर तुम्ही झेल टिपला तर या ठिकाणी आयवा कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आमचे समीरदादा तांडेल यांच्याकडून. परंतु बघूया सद्यस्थितीला आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 25. पहिलं षटक फेकलं होतं अर्जुननं, धाबा आल्या होत्या 14. दुसरं षटक फेकलं होतं ते सुमितनं, धाबा आल्या त्या तब्बल 11. आणि आता मात्र तिसरा षटक गोलंदाज तेजसच्या हातामध्ये चेंडू.
सलामीची जोडी चांगला खेळ करते. इथे मात्र झेल उडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडूनं सेफ लँडिंग केलंय. तिथे मात्र एकेरीचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये करताना काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोनही फलंदाजांमध्ये. इथे मिळतात दुहेरी धाबा. चांगला ताळमेळ चांगला संवाद पाहायला मिळतो या दोनही फलंदाजांमध्ये. कुठल्या चेंडूला कशा पद्धतीने मारायचा, कुठल्या चेंडूला सीमा रेषे बाहेर पाठवायचा याचा पूर्णपणे विचार करून या ठिकाणी एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ती या बोरशेती संघाविरुद्ध सद्यस्थितीला मिथ 11 बेलवली संघाच्या या जोडीची ही जोडी फोडण्यासाठी कुठेतरी प्रयत्न नक्कीच करावा लागेल. परंतु पाहूयात या ठिकाणी तो प्रयत्न करेल का गोलंदाज तेजस. चांगला प्रयत्न इथे आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आहे. निर्धाव चेंडूची सांगता जरी झाली असेल तरी मात्र धावफलक जाऊन अडकले ते आतापर्यंत आपण बघतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावर ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तेजस इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेला होता की नाही परंतु पंचांनी या चेंडूला दंडित केलंय. स्वैर असल्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत आणि गोलंदाज तेजस असं वाटलं होतं चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करतील का हा संघ. कारण आपण बघतोय जवळपास 100 किलोमीटरची रनिंग करून आलेला हा संघ. परंतु या संघाकडून एक चांगला क्रिकेट नक्कीच पाहायला अपेक्षा असेल. परंतु बघतोय सद्यस्थितीला आपण पाहतोय बेलवली संघाची ही सलामीची जोडी एक चांगला खेळ करते. सद्यस्थितीला या जोडीनं आतापर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चांगला प्रयत्न इथे मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. फक्त चेंडूला फ्लिक केलंय, दिशा दाखवलंय. चेंडू जातोय गोळीच्या वेगानं. आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. तर जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय चौकारानं 32 धावा. 32 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय काय अलॉंग द कार्पेट आपल्याला बघायला मिळतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा सहजतेने कंप्लीट केल्या गेल्या. 34 धावा. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तिसरा षटक प्रगतीपथावर अजय आणि आकाश काय जबरदस्त आता मात्र खेळ करतायत. अजय ही त्याच ताकदीनं फलंदाजी करतोय. आकाशही त्याच ताकदीनं फलंदाजी करतोय. विचारात पडले असेल आता मात्र एक गोलंदाज एक क्षेत्ररक्षक बोरशेती संघाचे कशा पद्धतीनं आता मात्र चेंडू टाकायचा. परंतु बघूयात सद्यस्थितीला या परिस्थितीतून मार्ग काढेल का हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. हा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षकाकडून कुठली चूक केली जात नाहीये. पहिला विकेटचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. फलंदाज बाद होईल. आता मात्र यश मिळालं या तेजस या गोलंदाजाला. तिसरं षटक या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागली पहिल्या विकेटचा खेळ संपुष्टात आणण्यासाठी. आणि सद्यस्थितीला आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 34 धावा. एक जबरदस्त या ठिकाणी यशस्वी व्यक्तिमत्व आपल्याला या मंचावर पाहायला मिळतंय. रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. कारण आपण नेहमी म्हणतो की यश मिळवणं सोपं असतं परंतु ते टिकवणं कठीण असतं. लगातार आपण बघितलं होतं की दरवर्षीप्रमाणे इथेही मात्र चांगला फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत होता परंतु चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. तिथे मिळतात पुन्हा एकदा 2 धाबा. तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही. इथे मिळतात 2 धाबा. तिसरा षटक या ठिकाणी आपण बघतोय संपन्न झाले. तिसऱ्या षटकाच्या अंती एकूण धाबा पाहायला मिळतात 12च्या सरासरीने 36 धाबा धावफलकावर आता मात्र पाहायला मिळतात. शेवटचं हाणामारीचं षटक आता मात्र कोणत्या गोलंदाजाकडे दिलं जाईल. नक्कीच आपण महागुरू बघतोय सलामीची जोडी होती. असं वाटलं होतं की सुरुवातीपासूनच नक्कीच या ठिकाणी महेश साळुंके यांच्या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांना विनंती करेन या आपण या मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत महेशजी साळुंके.
सद्यस्थितीला आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 36-12च्या सरासरीने. असं वाटलं होतं की बेलवली संघाची सलामीची जोडी एक चांगला खेळ करते, परंतु पहिलं षटक आपण बघितलं होतं 14 धावांचं, दुसरं षटक बघितलं होतं 11 धावांचं, तिसरंही षटक आपण पाहिलं ते 11 धावांचं आलं. एक षटकार एक आपण पाहिलं होता पहिल्या, आतापर्यंत आपण पाहिलं असेल 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत आपण बघितलेत ते बेलवलीच्या या खेळीमध्ये. परंतु बघूयात शेवटचं हे अनामारीचं षटक आता मात्र किती धावा देऊन जाईल. आपण पाहतोय मंचावर प्रत्येक परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करायची. रायगड प्रीमियर लीग भरवताना बरीचशी संकट आली असतील, परंतु त्या सगळ्या संकटावर मात करून आपण बघतोय एक यशस्वी स्पर्धा घडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला जाईल याचं जिवंत उदाहरण आपण बघतोय ते या मंचावर. चांगला प्रयत्न इथे मात्र चेंडू जसा आला तसा पाठवला, चेंडू जाईल सरळ, षटकार. आणि 42 लॉस ऑफ 1 विकेट. काय जबरदस्त शेवटचा अनामारीच्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज बाली. बाली या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला होता, परंतु पहिल्या चेंडूवर फाईन लेगच्या रेजरमध्ये षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने यावेळेस मात्र ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जाईल का नाही, परंतु इथे मात्र रोखलाय ते एका धाब्यावर, सिंगल धाब्यावर. आणि या सिंगल धावेने आपण बघतोय 43 आमचे महेश यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे महेश साळुंके आपण बघतोय. हरिभक्तपरायण महेशजी साळुंके त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, कारण आपल्याला पाहायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून बरीचशी प्रवचनही केली जातात आणि भजन कीर्तनही त्यांच्या माध्यमातून केली जातात. परंतु इथे काय घडतंय, चेंडू यष्टांच्यावर फेकला होता, पंचांचा निर्णय येणं बाकी, परंतु बघतोय आपण पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. सद्यस्थितीला आपण बघतोय धावफल इथे मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप पद्धतीने पटकावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय पॉईंटच्या रिजेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मिळते ती सिंगल असं वाटलं होतं. षटकारानं सुरुवात केली आणि त्या षटकाराच्या सुरुवातीला मात्र कायम करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या आतापर्यंत 44 44 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स या ठिकाणी आपण बघतोय. 44 धावा या ठिकाणी आतापर्यंत. गोलंदाज विचार करायला गेला तर बाली ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार खेचला आला होता, परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलंय. चांगला प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त बघत बसला की नाही, परंतु क्षेत्ररक्षकाने वाट बघितली चेंडूची आणि फलंदाजाला वाट दाखवली ती तंबूची. फलंदाज बाद तो या ठिकाणी.
थँक्यू डीजे. तर इकडून बघतो आपण डावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 44. असं वाटलं होतं की 55च्या पुढे टार्गेट जाईल, परंतु काय जबरदस्त कमबॅक केलं. गोलंदाज तेजस असेल, त्यानंतर बाली असेल, षटकार चौकार आले होते, परंतु त्याही पेक्षा त्यानं टाकलेले उर्वरित चेंडू काय जबरदस्त भन्नाट वेगाने टाकले होते. आणि त्यानंतर केलेलं कमबॅक बेलोली संघ आता मात्र नक्कीच विसरू शकत नाहीये, कारण सद्यस्थितीला आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 44. ऑन द स्ट्राईक नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय, तो अभिषेक. या ठिकाणी आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता, तो राकेश, ज्यानं एक धाव जमा केली होती. चांगला प्रयत्न इथे. या ठिकाणी चेंडू जाईल लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतंय, परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय 2 धावांचा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय की नाही, परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच आमचे रजत पाटील या ठिकाणी आपण बघतोय. तर या ठिकाणी आपण बघतोय सेफ आहे फलंदाज, आणि या 2 धावा कंप्लीट असतील. आणि या दुहेरी धाब्याने आपण पाहतोय तब्बल धावा जमा झाल्या बेलवली संघाच्या. त्या तब्बल 46 आणि 47 धावांची गरज असेल, परंतु या 47 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल मी विनंती करेन यानंतरचा टॉस करण्यासाठी दोन्ही संघांना. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय सन्मान केला जाईल. आपण वळूयात सन्मानाकडे. या मंचावर आपल्याला पाहायला मिळतंय एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्याचं नाव ऐकल्यानंतर लगेचच आठवण येते. ते रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ओळख, आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे मंगेशदादा वाकडीकर यांना मी विनंती करेन की आमच्या सन्मानाचा आणि स्वागताचा स्वीकार करायचा. आपण आमच्या सन्मान. तर नक्कीच मी विनंती करेन आमचे वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सध्याचे भारतीय जनता स्वागत केलं जाईल. आपण बघतोय मंगेशदादा वाकडीकर यांचं आपण पाहायला मिळतंय. ज्या ज्या वेळेस रायगड प्रीमियर लीग असते त्या त्या वेळेस सचिनदादा यांचा संघ असतो. वाकडीकर यांचं जोरदार स्वागत इथे करण्यात येत आहे. माझे सरपंच सचिनजी तांडेल. अरे लाखात एक मंगेश दादाच आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. नक्कीच बघा, कारण आमचे संतोष दादा म्हटले की नेहमीच आम्ही यानंतर आमचे दीपक कांबळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. वासांबे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत दीपक कांबळे यांना विनंती करतोय की आपलं स्वागत इथे करण्यात येईल. आणि हरिभक्त परायण आमचे महाराज ऐसी कळवळल्याची जाती करी लाभावी न प्रीती महेशजी साळुंके साहेब. त्यानंतर आमचे दीपक पाटील आलेले आहेत. सरपंच नारपोलीचे आमचे दीपकजी पाटील. मी महेश साळुंके साहेब यांना विनंती करेन कित्येक प्रवचन आणि कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन करणारे आमचे महेशजी साळुंके यांचं स्वागत इथे करण्यात येईल. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. नक्कीच, कारण आपण बघतोय या ठिकाणी आजकाल बराचसा तरुण वर्ग आकाशजी पाटील, आकाश पवार आणि आमचे दीपक पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या लगेच स्वागत आपण करणार आहोत. मी दीपक पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. इथे हरिभक्त परायण महेशजी साळुंके यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. त्यानंतर सरपंच आमचे दीपक दादा पाटील यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येते. सचिनजी तांडेल आणि आकाश पवार या पाहुण्यांनाही विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. नक्कीच मंचावर आपल्या या ठिकाणी आपण बघतोय माजी सरपंच दीपक दादा पाटील आणि सध्याच्या त्यांचे सौभाग्यवती दीपक पाटील, ज्या उपसरपंच आहेत सोमट्टे ग्रुप ग्रामपंचायतीच्या. आणि एक आपण बघतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या स्वरूपानं. ते आमचे दीपक दादा पाटील
आत्ताच आपण बघितलं होतं एक सरपंच ट्रॉफी या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने संपन्न झाली. एक यशस्वी आयोजक म्हणून पाहायला मिळत आहेत, तर त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. आकाशजी पवार, आपल्याला विनंती असेल आपण यायचं आणि आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आणि पंचांना विनंती करेन या ठिकाणी आपण सलाम. तर वळणारा दुसऱ्या सत्राकडे, परंतु यांच्या या ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत वाशिवली संघाचे एक यशस्वी संघनायक आमचे ललित, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आमचे मित्र. आणि आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ कोणत्या संघावर भारी पडेल, कारण आपण बघतोय जिंकण्यासाठी तब्बल धावा पूर्ण करायच्या त्या 47, परंतु या 47 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि या 47 धावा कशा पद्धतीने रोखले जाईल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वळूया ते आमचे महागुरु संतोषजी चौधरी यांच्याकडे. धन्यवाद देवेंद्र वाशिवली आणि सोनाई पारगाव या दोन्ही संघांना आपण विनंती करूया टॉस करण्यासाठी. वाशिवलीचे ललित गायकर आमचे आलेले आहेत. अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली ललित गायकर यांचंही स्वागत. इथे 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी जो शापवरून आलेला संघ बोरशेती श्रिया 11 बोरशेती हा संघ आहे. आणि एका बाजूला मीत 11 बेलवली. पहिला चेंडू बेलवली संघाचा हा गोलंदाज टाकतोय प्रणित. पहिला चेंडू डॉट टाकतोय आणि बोरशेती संघाची सलामीची जोडी अर्जुन आणि भावेश. 47 धावांचा पाठलाग करायचा. चेंडू शिल्लक आहेत आता 23. मी दीपकदादा पाटील यांना विनंती करणार आहे टॉस करण्यासाठी. दुसरा चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चाललेला आहे. आडव्या बॅटने खेळला आणि इथे मात्र येतोय हा चौकार. अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली आणि सोनाई पारगाव हे दोन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच पारगाव आणि वाशिवली एक मोठी मॅच. पारगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. सोनाई 11 पारगाव. इथे आपण पाहतोय बोरशेती संघ एक शहापूर जवळचा हा संघ आहे. मागच्या जी रजनी झाली याच मैदानावरती यांनी त्यावेळेस अतिशय चांगला खेळ केला आणि आता मात्र धावसंख्या झाली आहे 47 धावांचा पाठलाग करतात या माजी सरपंच चषकामध्ये. 4 धावा धावफलकावर. एक जो चौकार आला पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट आणि चांगली गोलंदाजी करतोय बेलवली संघाचा हा गोलंदाज प्रणित. मीत 11 बेलवली आणि बोरशेती अशी ही मॅच आपण पाहतोय. श्रिया 11 बोरशेती 47 धावांचा पाठलाग. तळेगाव वाडीने या अगोदर 2 मॅच जिंकलेल्या आहेत. पहिली मॅच जिंकली होती तळेगाव वाडी DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी. पहिली मॅच जिंकली होती ती भोकरपाडा संघाच्या विरुद्ध. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये जिंकली होती ती करंजाडे या संघाबरोबर. धावसंख्या आपण पाहतोय 47 धावांचा पाठलाग करताना 6. धावसंख्या झाली ती 6. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा. आणि इथे मात्र खडे स्टँड अँड डिलिव्हर सरळ स्ट्रेट मारलेला हा उत्तुंग असा गगनभेदी षटकार. माशाचा डोळा दिसायचा तसा मात्र इथे अर्जुनाने षटकार मारलाय. 12 धावा झालेल्या आहेत. 47 धावांचा पाठलाग करतोय तो श्रीया 11 बोरशेती. अकुटप्यात चेंडू पूल केलाय सक्सेसफुल.
पॉवरफुल येतोय चौकार, धावा होतात त्या 16. अजून एक गरज आहे 18 चेंडू 31 धावांची. मीत 11 बेलवली आणि श्रिया 11 बोरशेती 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याच्यामध्ये अर्जुन खेळतोय 16 धावांवर. अर्जुनने गोळा केल्या 16 धावा आणि आता गरज आहे 18 चेंडू आणि 31. आणि समोरचा जो फलंदाज आहे भावेश आता स्ट्राईकला आलाय. भरपूर वेळ नॉन स्ट्राईकला उभा राहून मॅच मजा बघत होता अर्जुनची. आणि दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अजय. मीत 11 बेलवली आणि श्रिया 11 बोरशेती यांच्यामध्ये चालू असलेली मॅच. 18 चेंडू 31. पहिले 47चा पाठलाग करतोय बोरशेती संघ. 12 धावांची जवळजवळ सरासरी होती. 47 धावा करायच्या होत्या. पहिल्याच षटकामध्ये आल्या 16. त्याच्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदा प्रभाव टाकला की शेवट तुमचा गोड होतो असं आपण नेहमी म्हणतो. परंतु या गोलंदाजाला ते खोटं करून दाखवावं लागेल. तो गोलंदाज आहे अजय. अजयला मिड विकेटला हा चेंडू ढकललाय आणि सिंगल आलेली ती भावेशनं ओळखलंय. भावेशनं ओळखलंय की अर्जुनची बॅट आता तापलेली आहे. किती मोठा फलंदाज असला तर समोरचा फलंदाज चांगली फलंदाजी करत असेल तर स्ट्राईक त्याला रोटेट करणं हे महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आणि ते भावेशनं ओळखलं आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आणलं त्या अर्जुनला. पुन्हा एकदा भावेश तयार आहे. मीत 11 बेलवली संघाचा 47 धावा वाचवतोय मीत 11 बेलवली संघ आणि करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हवेमध्ये कट केला. फक्त ढकलला चेंडू. त्यानं ओळखलं स्लोवर डिलिव्हरी आहे. 5वा चेंडू आहे. सिंगल सिंगल धाव घेतलेली ती अर्जुननं. धावसंख्या होती ती आपण पाहतोय 18. 47 धावांचा पाठलाग करतोय तो मीत 11 बेलवली संघाच्या विरोधात. शहापूर तालुक्यातील हा संघ श्रिया 11 बोरशेती. एच बॅटची एच लागली होती परंतु फलंदाज आपल्या क्रीजवर आहे. डॉट बॉल येतोय. कधी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत कधी फलंदाज चांगली फलंदाजी करतायत आणि तमाम प्रेक्षक आपण पाहतोय या मॅचचा आनंद घेत आहेत. एक चांगली मॅच. काही प्रेक्षक बोरशेतीच्या बाजूने असतील, काही बेलवलीचे सपोर्टर असतील, पण काही क्रिकेटचे चाहते आहेत की एक चांगली मॅच मैदानाच्या मधोमध आम्हाला मिळायला पाहिजे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. इथे गोलंदाज अशा वेळेस काय होतं की मग तो वेगळी गोलंदाजी करतो. कारण टिचून मारा केला होता. विकेट होती तिथे 3 धावा आल्या. विकेट पण म्हणजे त्याला त्याच्या नावावरची विकेट पण गेली. 3 धावा पण बहाल केल्या. अशा वेळेस मात्र आता 47 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 21. अजूनही 26 धावांची गरज आहे. या षटकातील चेंडू आतापर्यंत टाकले ते 5 म्हणजे 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. कडे कडे हा जखमेवर मीठ असं होईल का. स्क्रीनवर जाऊन पडलाय आणि येतोय हा पुन्हा एकदा सरळ षटकार. तर नक्कीच आपण संतोषजी आपण नेहमी म्हणतो ना की कधी कधी आपल्याला या छोट्या छोट्या चुका महागड्या ठरत असतात. आपण पाहिलं असेल की 2 झेल सोडले बेलवली संघानं आणि आता मात्र त्या झेल
या ठिकाणी आता मात्र कठीण होऊन बसल्यात की या फलंदाजांना आउट कशा पद्धतीने करायचं, तो एक गोलंदाजाच्या मनामध्ये प्रश्न. आणि आता मात्र धावा कशा वाचवायच्या, आता मात्र शेवटचा आपण विचार करायला गेलं तर फक्त 20 धावा शिल्लक राहिलेत. देवेंद्र, कित्येक वेळा आपण पाहतो की जीवदान मिळतं आणि मग त्यावर जखमेवर मीठ आपण म्हणतो आणि जेल सुटला गेला, 3 धावा आल्या, त्याच्यानंतर षटकार आला, स्ट्राईक बदली झाली. मग अशा वेळेस गोलंदाजाचं मनोबल कुठेतरी खचून जातो गोलंदाज. आणि आता मात्र आपण पाहतो की परिस्थिती 13 चेंडूमध्ये 26ची होती, षटकार आला, लगेच 12 चेंडू 20ची गरज आहे. म्हणजे आता 10 धावांची सरासरी राखायची आहे ती बोरशेती संघाला. का आम्ही 100 मीटर दूरवरून आलो आहोत, का एवढ्या लांबून आम्ही इथे, आमचा जो पॅकर आहे श्रीया 11 त्याने आम्हाला संघ इथे उतरवलेला. एक चांगला खेळ त्यांच्याकडे असेल, परंतु बेलवली आपण म्हटलं जसं गिरवल्याला पैलवानच जन्माला येतात तसं बेलवलीला क्रिकेटरच जन्माला येतात. एवढ्या ते सांगतात की प्रीमियर लीग ज्यावेळेस आमची असते तर एवढे खेळाडू आहेत आमच्याकडे, आणि जे जुने खेळाडू आहेत ना ते अजून 40+मध्ये 50+मध्ये बेलवली संघाचे खेळत आहेत. आणि बघा आमचे मंगेशजी वाकडीकर यांची सासूरवाडी आहे बेलवली, आणि म्हणूनच रायगड प्रीमियर लीगमध्ये बेलवलीचे भरपूर खेळाडू असलेले दिसतात. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया, जाऊया मैदानाच्या मधोमध. इथे मात्र तिसरं षटक टाकतोय गोलंदाज करतात क्षेत्ररक्षकाने. क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही आहे, क्रिकेट हा सगळ्यांनी मिळून खेळायचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे. 11 जणांनी मिळून आणि 12व्याने पाणी नेऊन द्यायचं आहे, असा हा खेळ आहे क्रिकेटचा. तर अशा वेळेस गोलंदाजाला चांगली साथ दिली तर कदाचित या 20 धावा पण कठीण होऊ शकतात. पण जर का अशी सुमार कामगिरी केली तर मात्र गोलंदाजांना साथ नाही दिली तर कदाचित या मॅचमध्ये तुम्हाला हा सामना गमावा लागेल. बेलवली संघाने हे ओळखलं पाहिजे. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत, अभिषेक, आणि समोर आहे फलंदाज अर्जुन. अर्जुन चेंडू पायावर आदळतोय, जोरदार अपील, जोरदार अपील. सगळे खेळाडू अपीलच्या मागे आहेत, कारण अर्जुन एक असा फलंदाज आहे जो जम बसलेला आहे, मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. आणि ज्यावेळेस जोरात अपील झालं ना देवेंद्र, भरपूर अपील झालं, बॉलकडे पण बघत नाहीत, अपील करतात, त्यावेळेस ओळखायचं की हा फलंदाज महत्वाचा आहे किंवा ही विकेट महत्वाची आहे. नक्कीच नक्कीच, कारण आपण बघितलं असेल. परंतु अर्जुनचं पण कौतुक करायला पाहिजे, ज्यावेळेस खराब चेंडू येतो त्याच वेळेस त्याला तो सीमारेषेच्या पलीकडे पाठवतो, नाहीतर सिंगल डबल घेतो. म्हणजे कुठेतरी एक चांगलं क्रिकेट आता नक्कीच एक दोन्ही फलंदाज खेळतायत. 29 धावा धावपलकावर आपण बघतोय, 18 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय मेथ 11 बेलवली आणि समोरचा संघ आहे श्रीया 11 बोरशेती. एक पनवेल तालुक्यातील संघ तर एक शहापूर तालुक्यातील संघ. चांगला फटका खेळलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलतोय, चेंडूचे फेक करतोय, गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या मध्ये चांगली धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धाव संख्या होती 31, जिंकण्यासाठी आता करायचे 16. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3 आणि अजूनही एक षटक म्हणजे 9 चेंडू 16 धावांची गरज. 1-2 विकेट, 1-2 डॉट चेंडू या मॅच मध्ये. मगाशी आपण बघितलं तळेगाव वाडी संघाने जसे करंजाडे संघाच्या विरुद्ध खेळताना गोलंदाजी केली, टिचून मारा केला, तसा मारा करावा लागेल तो मेथ 11 बेलवली संघाला. हो, डॉट चेंडू, 8 चेंडू ऑफ कटर. इथे आमचे 24 भरपूर अभ्यास आता त्यांचा झालेला आहे क्रिकेटचा, आमच्यापेक्षाही जास्त. आम्ही 2-4 मॅच करतो आलटी बलटी, पण ते कंटिन्यू असतात. मंगेशजी वाकडीकर, दीपकदादा पाटील, सचिनजी तांडेल, क्रिकेटचे सगळे काही मैदानात उतरतात, काही उतरत नाही, परंतु असं काहीच नाही, काही जणांना भरपूर अनुभव असतो क्रिकेटचा. इथे मात्र धावा आली ती एक. संघाची धावसंख्या झाली 47 धावांचा पाठलाग करताना. श्रीया 11 बोरशेत संघाची 32 धावा झालेल्या आहेत, अजूनही 15 करायचे आहेत. आता मात्र चांगल्या गोलंदाजीला सुरुवात झाली, एक डॉट, त्यानंतर सिंगल, आणि आता जिंकण्यासाठी गरज मालतोडी या षटकातील 1 चेंडू आहे, म्हणजे 7 चेंडू आणि 15 धावाची गरज आहे. 7 गेंदे 15 रन. ओ क्रिकेट संघाने आयोजन केलं. धावांची बारदार खेळी केली खरं तर या बोरशेतीच्या अर्जुननं. 2 षटकार मालतोडे त्याने मारले, 2 चौकार पण त्याने मारले, मस्त फलंदाजी केली. पण असं वाटलेलं की तो आपल्या संघाला विजयी करून
श्रीया 11 संघाला विजय देऊन मैदानातून बाहेर येईल, परंतु तो बाद झालाय आणि आता अडचणीमध्ये आहे. 6 चेंडू 15ची गरज आहे. 2 मोठे फटके मारावेच लागतील. ते बोरशेतीचे जो नवीन आलेला फलंदाज बाली आणि स्ट्राईक एंडला असेल तो भावेश आणि बाली. आणि शेवटचं षटक कोणाला दिलं जात आहे ते मीत 11 बेलवली संघाकडून. या अगोदर आपण बघितलं 3 मॅच झाल्या, त्याच्यामध्ये तळेगाववाडी आणि भोका अशी पहिली मॅच झाली. त्याच्यानंतर करंजाडा आणि शेडुंग यांच्यामध्ये मॅच झाली. त्याच्यामध्ये करंजाडे जिंकला, पहिल्या मॅचमध्ये तळेगाववाडी जिंकला. त्याच्यानंतर सेकंड राऊंडची मॅच झाली विनिंगची, त्याच्यामध्ये तळेगाववाडी संघ जिंकलेला आहे. थोडा पंचांना विनंती असेल की थोडं फास्ट घ्या. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे मीत 11 बेलवली संघाचा राकेशनं पहिला चेंडू टाकलाय लेग स्टंपच्या बाहेर. धावा भरपूर आहेत, 15 धावा त्याच्यासाठी ठेवलेल्या आहेत, परंतु अशी सुमार दर्जाची गोलंदाजी झाली तर कदाचित या 15 धावा पण होऊ शकतात. पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे गरज नसताना. खरं तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायची असते, भले षटकार येऊ द्या. इथे मात्र आता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. राकेश चेंडू हवेमध्ये, सिलिमिनॉपला पाठीमागे क्षेत्ररक्षक धावत जातोय, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. मारण्याच्या नादात खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार मारायचा होता. 14 धावांची गरज आहे, माफ करा. 5 चेंडू आणि 14ची गरज आहे. बोरशेती शहापूर तालुक्यातील संघ आहे, तर पनवेल तालुक्यातील बेलवली मीत 11 असे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर पहिल्या राऊंडमध्ये खेळतात. यानंतरची मॅच असेल ती वाशिवली जय मल्हार अभिषेक 11 आणि सोनाई पारगाव या 2 संघांमध्ये दुसरी मॅच असेल. टॉस झालेला आहे, सोनाई पारगाव संघानं टॉस जिंकलेला आहे. सोनाई खरं तर सचिन तांडेल यांच्या आजीचं नाव आहे. कित्येक मैदानावर ते सोनाई तळेगाव या संघानं टीम उतरवत असतात. आजकाल आपण आपल्या मुलांच्या नावानं उतरवतो, परंतु आपल्या आजीच्या नावानं संघ उतरवणारे हे आमचे सचिन तांडेल आणि समीर तांडेल. कारण तर वाढवडिलांची पुण्याई आहे, त्यांचे आशीर्वाद त्यांचे संस्कार नेहमी आपल्या पाठीशी पाहिजेत. 4 चेंडू आता जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 13. पंकज शिंदे वाशिवली संघाचे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. 4 चेंडू 13 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि बोरशेती संघ मात्र एका पाठोपाठ एक तंबूमध्ये परत. बोरशेती संघाचे जे हे मधल्या फळीतले जे फलंदाज आहेत, आता नवीन आलेला जो फलंदाज आहे जय आणि बाली, हे 2 फलंदाज आहेत. आपण पाहतोय पुन्हा एकदा तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे. जय हनुमान आणि गावदेवी क्रिकेट संघ तळेगाव यांच्या वतीनं आयोजित माजी सरपंच सचिनजी तांडेल यांच्या नावाने ही ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिली रात्र आहे आज, पहिली रात्र आहे आणि आता स्ट्राईक एंडला येतो उदय. 3-13 ची गरज आहे मीत 11 आणि बेलवली आणि बोरशेती यांच्यामध्ये मॅच आपण पाहतोय धोका होऊ शकतोय. आणि इथे मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. आता 2 चेंडू आणि 12. करो या मरो आणीबाणी आलेली आहे ती बोरशेती संघासाठी. कारण बेलवली, मी म्हणालो ना की बेलवली क्रिकेटपटूंचं गाव आहे. ते म्हणतात की प्रीमियर लीगला एवढ्या टीम आमच्याकडे आहेत की अख्ख्या तालुक्याचे नसतील एवढ्या टीम एका गावामध्ये आहेत. आणि आता 2 चेंडू 12 थोडासा हवी झाला आहे बेलवली संघ, परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटचे धाव येत नाही, तोपर्यंत आपण निर्णय देणं चुकीचं होतं. कधी कधी मग आपल्या दिशेने एखादा षटकार मारला जातो. आता 2 चेंडू आणि 12ची गरज आहे. आणि आता असं काय नाही राहिलं की पहिले 2-4 फलंदाज बाद झाले म्हणून मॅच संपली.
शेवटचा येऊन पण षटकार मारण्याची ताकद त्याच्यामध्ये असते, असं आता क्रिकेट झालेलं आहे. नक्कीच आमचे संदीप शिंदे वाशिवलीचे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या ठिकाणी आपण यायचं आपलं मनपूर्वक स्वागत, परंतु इथे आता उशिरानं चौकार आलाय, षटकाराची गरज होती खरं तर. नीट पॅडवर आला नाही चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार आलाय. आता एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आता मात्र बोरशेती संघाला कुठेतरी व्हाईट बॉल, कुठेतरी नो बॉलची प्रतीक्षा करावी लागेल. नशिबावर विश्वास ठेवावा लागेल, दैवावर भर द्यावा लागेल, कारण एक चेंडू शिल्लक आहे, 8 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये आपण कधी कधी एका चेंडूवर 12 पण येताना बघितलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य महेशजी पाटील, आपणही या मंचावर यायचं आहे. आपल्यालाही विनंती असेल, उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य महेशजी पाटील, आपले मनपूर्वक स्वागत या शृंखलेमध्ये. आता मात्र एक चेंडू आणि 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावांची गरज. व्हाईट बॉल, एक चेंडू 7. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायला पाहिजे, अशा वेळेस गोलंदाजांना ओळखायला पाहिजे. षटकार मारला तरी फरक पडत नाही, कंपल्सरी चेसिंग आहे. एक चेंडू आणि आता 7 धावांची गरज आहे. यानंतरची पण एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक आपल्या खालापूर तालुक्यातील वाशिवली आणि पनवेल तालुक्यातील पारगाव असे 2 संघ असतील. एक चेंडू 7 आणि हा चेंडू मात्र शेवट गोड झालाय तो बेलवली संघाचा. बेलवली संघाने हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि बोरशेती संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपलं हे हार्दिक अभिनंदन. नक्कीच संदीप शिंदे आपल्याला